नमस्कार, आपण पाहतात छावा न्यूज आवाज जनतेचा। आज आपण येडेश्वरी यात्रा या ठिकाणी पोहोचलो आहोत। येडेश्वरी नाव काय आहे तर ज्यावेळेस राम 14 वर्ष वनवासाला चालले होते त्यापासून नाव आहे, तर या सांगतील आपल्याला। नमस्कार, माझं नाव मयुरी आहे, मी मुंबईवरून आलेले आहे। प्रथम तर आज आपण चैत्र पौर्णिमेनिमित्त येडेश्वरी देवीच्या यात्रेला आलेलो आहोत। सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की ह्या देवीचं नाव येडेश्वरी असं का? तर ही प्रभू श्रीरामापासूनची आख्यायिका आहे। जेव्हा श्रीराम वनवासात होते, माता पार्वतीने साक्षात श्रीरामाचं परीक्षा घ्यायला सीतामातेचा अवतार घेऊन जेव्हा आली रामापुढं आणि रामाच्या परीक्षेला उभी राहिली, स्वतःला श्रीरामाने जगदंबाला ओळखलं, बोललं तू माझी सीता नाही, तू साक्षात जगदंबा आहे, देवी तू येडी आहेस, तूने असं परीक्षा कसं काय घेतलं? आणि त्या कारणाने देवीचं हे नाव येडेश्वरी असं नाव पडलं आणि जगदंबा इथंच स्थान घेतलं। जगदंबा पाषाण अवतारात इथं स्थानित राहिली। त्यामुळे ह्या चैत्र यात्रानिमित्त देवीचा छबिना निघतो डोंगरावरून, पाटलाच्या वाड्यात होऊन चुन्याच्या रानात येतं। चुना वेचून झाल्यावर जगदंबाच्या पालखीवर चुनाचं वर्षाव चुन्यांच्या खड्यांचं वर्षाव पडतं। मग आमराई वनात देवी 5 दिवस गैरत बसते, मानपान घेते, भक्तांचा आनंद लुटते आणि दारुगोळ्याचं वर्षाव आणि 5 दिवस मुक्कामी राहून परत डोंगराला जाते। तसेच यात्रेतील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।